जोरदार सेलिब्रेशन होणार आहे सुनंदन? दिल्लीचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता क्रिकेटची राजधानी एक झाली, देशाची राजधानी, आता क्रिकेटची राजधानी मुंबईमध्ये सेलिब्रेशन होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 29 जूनला रात्री 30 जूनला पहाटे भारतामध्ये राष्ट्रीय सण जणू काही साजरा केला गेलेला आहे. त्याचे मी म्हणेन की ही उत्तर पूजा म्हणेन मी क्रिकेटची, की जी आज मुंबईमध्ये होणार आहे. त्यामुळे एक्साइटमेंट प्रचंड आहे. मुंबईकर सज्ज होणार आहेत आपल्या विजयी वीरांचं स्वागत करायला. निश्चित. सुनंदन, तुम्ही आपल्या सोबतच थांबा. आपल्याकडे खास दृश्य आलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जेव्हा भारतीय संघ आज भेटलेला आहे त्यावेळची ही खास दृश्य आहेत. पंतप्रधानांनी सर्व भारतीय संघाशी संवाद साधला, सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट सुद्धा केलेला आहे. ही खास दृश्य आपण बघतोय. तर भारतीय संघ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे. सकाळी 11 वाजता भारतीय संघ पंतप्रधानांकडे गेला आणि त्यानंतर तब्बल 1.5 तास पंतप्रधानांनी या संघासोबत चर्चा केली. ही तीच दृश्य आहेत. अवघा भारतीय क्रिकेट संघ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे. ही खास एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय आणि अगदी हसत खेळत पंतप्रधानांनी या सर्व खेळाडूंसोबत संवाद साधलेला आहे. अनेक किस्से सुद्धा जाणून घेतलेले आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आहे, एकमेकांमध्ये हास्य विनोद होत आहेत. पंतप्रधानांनी अगदी 1.5 तास सविस्तर या सर्व खेळाडूंसोबत चर्चा केली आणि हा खास व्हिडिओ सध्या प्रसारित करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया सुनंदन यांच्याकडे. सुनंदन, मुंबईमध्ये खास सेलिब्रेशन होणार आहे. मुंबईमधलं सेलिब्रेशन किती महत्वाचं आहे भारतासाठी? खूप महत्वाचं आहे, कारण मुंबईमध्ये हे सेलिब्रेशन होण्याचं एक वेगळं औचित्य असं आहे की 2011 साली वर्ल्ड कप जिंकला ते मुंबईमध्येच झालेलं होतं. बरोबर. 5 साली जेव्हा भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सुद्धा परेड मुंबईमध्येच झालेली होती. त्याचा आठवण ही आज निघणार आहे. त्याचं कारण या विजयी वीरांचं स्वागत मुंबई ज्या पद्धतीने करेल, मुंबईच्या क्रिकेटप्रेमी ज्या पद्धतीने करतील त्याची वेगळी मजा असेल. आणि हे करत असताना वानखेडे भरती शेवटचा कार्यक्रम होणार आहे, याला सुद्धा एक वेगळं महत्व आहे. निश्चित. सुनंदन, भारतीय संघानं सगळीकडे सेलिब्रेशन केलं. म्हणजे चार्टर्ड विमानामध्ये जेव्हा बसले बार्बाडोसवरून दिल्लीमध्ये येईपर्यंत जोरदार धमाल केली. तुम्ही सुद्धा भारतीय संघासोबत प्रवास केलेला आहे. तुमचा मी एक व्हिडिओ बघितला होता. तर कसा असतो हा सगळा प्रवास आणि कसे धमाल करतात हे आपले सगळे खेळाडू? हसी मजाक इतकं चाललेलं असतं आणि याला मुख्य कारणीभूत आहे तो कप्तान रोहित शर्मा. कारण त्यांनी संघातलं वातावरण हे अत्यंत खेळीमेळीचं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे खेळाडू फुलायला खूप मदत झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांची खेचाखेची चालू असते. कुणी ना कुणी काहीतरी कोणाची तरी खोडी काढत असतो आणि त्यामुळे संघातलं वातावरण चांगलं राहतं, ज्याचा परिणाम आपण अखेर चांगल्या कामगिरीमध्ये झालेला दिसतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रवास केलाय तेव्हा खेळाडूंमधलं माणूस पण सुद्धा लक्षात येतं. काही रोहित शर्मा त्याच्या लहान मुलीला कडेवर घेऊन झोपवत होता, नंतर जसप्रीत बुमराह त्याच्या मुलाला अंगदला झोपवत होता आणि कॅरी करत होता. या सगळ्या गोष्टी हे दाखवतात ते जेवढे चांगले खेळाडू आहेत तेवढीची चांगली माणसं सुद्धा आहेत. निश्चित. सुनंदन, तुम्ही आपल्या सोबतच राहा. आपले प्रतिनिधी विजय साळवी सुद्धा आपल्या सोबत आहेत. विजय, अगदी काही मिनिटांमध्ये म्हणजे पुढच्या 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये भारतीय संघ मुंबईत येणार आहे. आज मुंबईमधलं सेलिब्रेशन जोरदार असणार आहे. अमोल, कुठल्याही शहराला कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही, पण भारतीय क्रिकेटची पंढरी